बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे महाराष्ट्राचे वैभव आणि जागतिक आश्चर्य म्हणून प्रसिद्ध आहे. बेसाल्ट खडकातील या अद्वितीय उल्कापात युराच्या परिघावर असलेली प्राचीन मंदिरांची शृंखला महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची साक्ष देते. या मंदिर शृंखलेतील रामगया मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. सरोवराच्या परिक्रमा मार्गावर मुख्य प्रवाहापासून काहीसे अलिप्त, निसर्गरम्य आणि घनदाट जंगलात वसलेले हे स्थान दक्षिणेची गया म्हणूनही ओळखले जाते. यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे मंदिर येथील एकल राम मूर्तीसाठी आणि स्तंभांच्या रचनेतून निर्माण होणाऱ्या प्रकाशीय भ्रमासाठी म्हणजेच ऑप्टिकल इल्युजनसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा ते पंचवटीतून भ्रमण करत लोणारच्या परिसरात आले. या प्रवासादरम्यान त्यांना आपले पिता राजा दशरथ यांच्या निधनाची वार्ता समजली. वनवासातील कठीण परिस्थितीत देखील पितृधर्माचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी दशरथांचे उत्तर कार्य आणि पिंडदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी लोणार सरोवराच्या काठावरील या शांत आणि पवित्र जागेची निवड केली. श्रीरामांनी स्वतःच्या हाताने ते पिंडदान केले, म्हणूनच या तीर्थाला रामगया असे नाव पडले. भारतात बिहारमधील गया हे स्थान पितृमोक्षासाठी आणि श्राद्ध विधीसाठी सर्वोच्च मानले जाते. गया येथे पिंडदान केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. याच धर्तीवर लोणारच्या रामगया मंदिराला दक्षिणेची गया म्हणून संबोधले जाते. अशी देखील श्रद्धा आहे की ज्यांना गया येथे जाणे शक्य नाही त्यांनी लोणारच्या रामगया मंदिरात पिंडदान केल्यास त्यांना गया क्षेत्रासारखेच पुण्य मिळते आणि त्यांच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पुरातत्वीय पुराव्यानुसार आणि शैलीच्या तुलनेवरून रामगया मंदिराची बांधणी इसवी सन 12व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान झाली असल्याचे मानले जाते. काही स्थानिक संदर्भानुसार याचा काळ 8व्या शतकापर्यंत मागे नेला जातो. मंदिरावरील कोरीवकाम आणि स्तंभांची रचना ही यादवकालीन असली तरी या क्षेत्राचा इतिहास त्याहीपेक्षा प्राचीन आहे. लोणार सरोवराच्या बाह्य परिघावर सातवाहन काळातील खापर आणि विटांचे अवशेष सापडले आहेत. यावरून असे अनुमान काढले जाते की रामगया मंदिराची जागा ही हजारो वर्षापासून मानवी वस्ती आणि धार्मिक कार्यासाठी वापरली जात असावी. यादव राजांनी याच प्राचीन व पवित्र स्थानावर या मंदिराची उभारणी केली असावी. रामगया मंदिराचा परिसर हा लोणार वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे. मंदिराकडे येणारी वाट घनदाट झाडीतून जाते. वन विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात बिबट्या, तरस, कोल्हे आणि रानडुक्कर यांचा वावर आहे. तसेच ब्राह्मणी बदक, मोर आणि विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी सरोवराच्या काठावर आणि या मंदिराच्या शिखरावर आश्रय घेतात. या परिसरातील शांततेत केवळ पक्ष्यांच्या किलकिलाट आणि सरोवराच्या पाण्याचा मंद आवाज हा कानावर पडतो. गर्द झाडीत उंच भागावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलस्रोत. शेजारी असलेल्या अवाढव्य सरोवराचे पाणी खारट असले तरी या मंदिराच्या जवळच गोड्या पाण्याचे झरे आहेत. रामगया झरा किंवा रामकुंड किंवा स्थानिक भाषेत ज्याला धार म्हटले जाते तो या परिसरातील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. अनेक भाविक या कुंडात पवित्र स्नानासाठी आवर्जून येतात. काही वर्षांपूर्वी पुरातत्वीय विभागाने केलेल्या उत्खननादरम्यान या कुंडाचा शोध लागला. या कुंडात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. रामगया कुंडाच्या शेजारीच रामगया मंदिर आहे. या मंदिराला पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशांना मुखमंडप आहे. 3 मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रांगणातून 4 पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धखुल्या स्वरूपाच्या मुखमंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर कलाकुसर केलेली दिसते. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व उत्तर रांगांवर तोरण कोरलेले आहे. या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात आणखी 2 दरवाजे आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेल्या 4 स्तंभांमध्ये जमिनीवर रंगशिळा आहे. पूर्वी या जागेचा वापर धार्मिक कार्यक्रम सादर करण्यासाठी केला जात असे. येथील स्तंभांवर फारसे कोरीवकाम आढळत नाही. सभामंडपाच्या वितनावर अनेक नक्षीकाम आहे. सभामंडपातील भिंतीवर काही देवकोष्टके कोरलेली आहे. त्यापुढेच अंतराळ दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला 5 द्वारशाखा आहे. गर्भगृहात
वज्रपीठावर श्रीरामांची आशीर्वाद मुद्रेतील मूर्ती आहे. सामान्यतः राम मंदिरात रामपंचायतन पाहायला मिळते, ज्यामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती एकत्र असतात. परंतु या मंदिरात मात्र केवळ श्रीरामांचीच मूर्ती आहे. याबाबत अशी कथा सांगितली जाते की पिंडदान हा विधी अत्यंत शोकाकुल आणि गंभीर वातावरणात केला जातो. जेव्हा रामांनी येथे पिंडदान केले तेव्हा ते पितृशोकात होते. श्रीरामांनी हे कार्य एकाकीपणे पार पाडले. त्या प्रसंगाची आठवण म्हणून या मंदिरात केवळ श्रीरामांचीच मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर रामगाय मंदिराच्या समोरच एक प्राचीन शंकर गणेश मंदिर आहे. आज हे मंदिर पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. मंदिराचे शिखर कोसळले आहे, छतही उरलेले नाही आणि सभोवताली मोठमोठे दगडी अवशेष विखुरलेले दिसतात. परंतु या मंदिराची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे याचे अत्यंत कोरीव आणि कलात्मक द्वार शाखा. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना सुंदर द्वारपाल कोरलेले दिसतात. द्वार शाखेवर वेलबुट्टी, अलंकार आणि सूक्ष्म शिल्पकलेचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. तिच्या वरच्या भागात विविध देवदेवतांची व सप्तमातृका यांची शिल्पे आहे. आजही या द्वार शाखेकडे पाहिल्यावर त्या काळातील शिल्पकारांच्या कौशल्याला मनापासून दाद द्यावीशी वाटते. गर्भगृहात आज शिवलिंग आहे. स्थानिक भाविक त्याची पूजा करतात. मंदिराच्या एका बाजूला गणपतीची भग्न आणि उपेक्षित मूर्ती ठेवलेली दिसते. ही मूर्ती तुटलेली असली तरी तिचे शिल्पवैभव आजही स्पष्ट दिसून येते. आज संपूर्ण मंदिरात मोठमोठे दगडी खांब, तुटलेल्या भिंती, कोरीव दगड आणि स्थापत्याचे असंख्य अवशेष विखुरलेले दिसतात. हे सर्व पाहताना हे मंदिर एकेकाळी किती भव्य असावे याची सहज कल्पना येते. आज रामगाया मंदिर आणि समोरील शंकर गणेश मंदिर हे भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. रामगाया मंदिराचं छत नव्याने बसवण्यात आलं आहे. तसेच शंकर गणेश मंदिरातील अनेक अवशेष आज संवर्धनाची वाट पाहत आहे. जर या मंदिराचे योग्य जतन आणि माहिती फलक उभारले गेले तर हे ठिकाण इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आणखी मोठे आकर्षण ठरू शकते. रामगाया मंदिरात आजही श्राद्ध विधी केले जातात. विशेषतः पितृपक्षात येथे श्राद्ध कर्म करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर कमलजा देवीचे मंदिर आहे. तेथे नवरात्रीत मोठी यात्रा असते. त्या यात्रेच्या वेळी रामगाया मंदिरातही विशेष पूजा केली जाते. दरवर्षी रामनवमीचा उत्सव येथे भक्तिभावाने साजरा केला जातो. जर तुम्ही लोणार सरोवराला भेट देणार असाल तर रामगाया मंदिर आणि समोरील शंकर गणेश मंदिराला नक्की भेट द्या. इतिहास, श्रद्धा, निसर्ग आणि स्थापत्य कलेचा असा संगम महाराष्ट्रात फार कमी पाहायला मिळतो.